नमस्कार, मी आहे काजल। नागपूर शहरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसह नागपूर समय मराठी बुलेटिन मध्ये आपले स्वागत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। नागपूरमध्ये ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शॉल, पुष्पगुच्छ आणि धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड आणि स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। फडणवीस यांनी अशोक सराफ यांच्या दीर्घ अभिनय कारकिर्दीचे कौतुक करत मराठी चित्रपट सृष्टीला लोकाभिमुख करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले। नागपूरच्या सिंह रोडवरील गांधी पुतळा चौकात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या ॲक्टिवासह एका आरोपीला पकडण्यात आले। दारोडकर चौकाकडून विना हेल्मेट ॲक्टिवा घेऊन येणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी थांबवले। कागदपत्रांची चौकशी होताच आरोपी ॲक्टिवा सोडून पळू लागला। पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले। तपासणी केली असता ॲक्टिवा चोरीची असल्याचे समोर आले। ही ॲक्टिवा वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती। आरोपी रजनीकांत खोब्रागडे याला पुढील कारवाईसाठी वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। नागपूरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अवैध हुक्का पार्लरवर रात्री सापळा टाकून 3 आरोपींना रंगेहात धर दबोचले। पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर परिसरात अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पहाटे सापळा टाकला असता शाहरुख खान, शेख अरमान आणि मोहम्मद समीर हे ग्राहकांना तंबाखूयुक्त हुक्का देताना आढळले। पोलिसांनी हुक्का पॉट, फ्लेवर आणि इतर साहित्य असा एकूण 31,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। नागपूरमध्ये गुन्हे शाखेने चोरीच्या एका प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे। हे प्रकरण कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील KTPS कॉलनी परिसरातील आहे। 16 ऑगस्टच्या रात्रीपासून 18 ऑगस्टच्या सकाळ दरम्यान एका घरात चोरीची घटना घडली होती। तक्रार मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने समांतर तपास सुरू केला। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 23 वर्षीय शांतनू चंदू वानखडे याला ताब्यात घेतले। चौकशीनंतर आरोपीच्या ताब्यातून सुमारे 23 तोळे सोने आणि Vivo V7 मोबाईल फोनसह एकूण 27,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या मुद्देमालमध्ये सोन्याची नाणी, मंगळसूत्र, चेन, बांगड्या, कानातील रिंग आणि अंगठीचा समावेश आहे। आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोराडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। गुन्हे शाखेच्या या जलद कारवाईमुळे चोरीच्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे। आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय। धन्यवाद।